हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे शनिवार आणि आता सकाळचं 9 वाजलेलं आहे. 9 वाजता ब्लॉगनं सुरू केलं आहे. आणि आज आहे पवनचा बड्डे. हाय करायला लागला तो आणि त्याला आता ओवाळणार आहे मी. आणि आज आहे बड्डे आहे बघा. मी आता पवनला ओवाळणार आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संध्याकाळी पण केक ते आणायचा आहे आणि केक कट करून सेलिब्रेशन आहे संध्याकाळी पण. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. लक्ष्मी पण ओवाळा लागल्या. आणि उद्या पवन जाणार आहे आणि ते सुट्टीला आला होता तो. आणि 23 तारखेला त्यांचं गावची जत्रा आहे आणि तो जाणार आहे. इकडं सगळ्यांचा नाश्ता पण झालेला आहे. नाश्त्याला आज पोहे केलं होतं आणि इकडं सगळं काम आवरलेलं आहे. आणि आम्ही चाललो आहे आता गावात. ताई आणि मी आणि आकाश पण आहे इकडं. आज आहे थोडंफार खरेदी आणि आम्ही पण इकडं सुट्टीला गावाकडं जाणार आहे. त्यामुळं आज आम्ही इकडं गावात आलेलो आहे. आणि इकडं पहिलं आलो आहे मी साडीच्या दुकानात आणि इकडं साडी घ्यायची आहे. ताई पण जाणार आहे, त्यांचं गावाची जत्रा आहे 23 तारखेला. त्यांनी पण जाणार आहे आणि त्यांच्यासाठी एक साडी घ्यायची होती त्यांना, म्हणून आलो आहे आम्ही इकडं. आणि साडी इकडं शेतकरी संघ हे दुकानचं नाव आहे आणि तिथं साडी चांगलं मिळतात आणि स्वस्त पण आहे. इकडं साडी ताई चॉईस करायला लागल्या. आता या नवीन पॅटर्न आलेला आहे आणि त्यामधलं साडी बघायला लागल्यात. आणि हे साडी बघितलं त्यांनी, खरं हिरवी आहे ते साडी नको म्हटले त्यांनी. आणि कुठला कलर घेतलेला आहे दाखवतो ते पण. हे बघा, पोपटी कलर साडी पाहिजे होतं त्यांना आणि पोपटी कलर साडी घेतलेला आहे. आणि त्यात काही डिझाईनचा लाल ब्लाऊज आहे. हे बघा दुकानचं नाव. आणि इकडं गावात बघा ते तोरण ते दुकानचं तिथंच आहे ते पण दुकान. आणि इकडं आपण बड्डेला काय काय पाहिजे ते सगळं इथं मिळतं आहे. आणि पण ते पण तिथं काय काय ताई घेतलेलं आहेत. इकडं बघा तवा, पकड, सर्व साहित्य आहे ह्यात. आम्हाला एक तवा पाहिजे होतं आणि ते इथं नव्हते म्हणून इथं काय घेतलेलं घ्यायचे होतं, खरं तिथं आम्हाला पाहिजे ते नव्हतं. आणि तसंच आम्ही इकडं महालक्ष्मीला आलेलो आहे. आणि महालक्ष्मीचा पहिला दरवाजा. आणि इकडं माधवा रोड आहे, तिथं आलो होतो आम्ही. म्हटलं आम्ही महालक्ष्मीला पाया पडून यायचं म्हणून इथं गेलेलो आहे. आणि इकडे आतला व्हिडिओ करत होते आणि तिथं मोबाईल अलाउड नाही आहे. आणि एवढंच व्हिडिओ झालेला, पूर्ण आत केलेला मी व्हिडिओ केलेला आहे. आणि इकडं बाहेरचं आहे, आम्ही पाया पडून इकडं बाहेर आलेलो आहे. आणि इथं महालक्ष्मीच्या मंदिरात कपिल तीर्थ मंडई आहे, तिथं प्रसाद पण असतोय. इथं एक कार्ड घ्यायचं आहे बघा, हे कार्ड आहे. आणि इकडं आम्ही लाईनीला प्रसादला चाललेलो आहे. इकडं लाईनीला थांबलेलो आहे मी. आणि दुपारचा आता 2 वाजलेला आहे. म्हटलं इथंच प्रसाद घेऊन जाऊया. बघा इकडं आत आहे, प्रसाद सुरू आहे आता. आणि तसंच आणि माधवा रोडला आलो आम्ही. आणि इकडं मी कानातलं झुबा घेतलेला आहे. आणि क्लिपा, चापा ते सगळं घ्यायचे होतं. ताई इकडे घ्यायला लागल्यात. आणि इकडे बघा बारके बारके कलबत आहेत, जातं पण आहे, पोळपटा, लाटण. आणि इकडे ताई ते क्लिप आणि चापा घ्यायला लागल्यात. आणि इकडे संध्याकाळचं बड्डे सुरू आहे. स्वातीनं घरात केक बनवलेला आहे हे. आणि एक विकत आणलेला आहे. आणि इथं सर्वजण आम्ही ओवाळून घेतो पवनला. सर्व यूट्यूब फॅमिलीकडून पवनला हॅपी बर्थडे पवन. आणि इकडं सर्वजण ओवाळून घेतो आणि फोटो पण काढून घेतलेत सगळे. आणि वेळ झालं होतं म्हणून ह्यांनी अजून आलेलं नाही, म्हणून त्यांना फोन करून विचारलं आम्ही, तुमचं करून घ्या, मला वेळ होतं आहे म्हणून. त्यांचं भाजी राहिलेलं होतं म्हणून त्यांनी आलेलं नाही. ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी दिसले नाहीत. आई बाबा ते लवकर आले होते त्यांनी.
आणि पवनसाठी ते आमच्या 2 नंबरच्या ताईनं त्यांना हातात कडी घेतलेलं होतं चांदीचं आणि इकडं ते पण घालायला लागल्या ताई. आणि स्वाती म्हटली मी घालतो तिला, ती स्वाती घालणार आहे. आणि पवनची मम्मी ओवाळून घेतल्यात आता. आणि आजचं आम्ही काय काय ते शॉपिंग केलेलं आहे मी दाखवायला मला वेळच मिळाला नाही. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केलेलं आहे आणि काय काय आणलेलं आहे. आणि पवन आता उद्या गावाला जाणार आहे, त्याला पण कपडे त्यांनी घेतलेले आहेत. आणि आता व्हिडिओ इथंच थांबवतो, अजून पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा. आणि इकडे अजून केक कट करायचा आहे, पूर्ण व्हिडिओ बघा.